नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी कुकरमध्ये पुलाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे, बासमती तुकडा घेतलेला आहे, म्हणजे जो मी नेहमी वापरते तो. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, ते भिजत घातलेले आहेत. ओले वाटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. आणि हे खडे मसालेमध्ये लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे, आलं वगैरे घालून. आता हे तांदूळ मी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ धुवून घेतलेले आहे. तिकडे कुकरही ठेवलेला आहे गॅसवरती. कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल तापलं की जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची. खडे मसाले घालायचे. मग आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये हे जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं ते घालायचं आणि तेही परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. सगळं हे मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मसाले घालते. हळद घालते अर्धा चमचा, धना पावडर, गरम मसाला. तर हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे घालूया भिजत ठेवलेले, मटार घालूया, सगळं मिक्स करूया. आता याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आपण घालूया. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दीड वाटी मी तांदूळ घेतले होते, त्याला 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी करून घातलेलं आहे कुकरमध्ये. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वरून कोथिंबीर घालूया. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. वाटणामध्ये तर कोथिंबीर आपण घातलेलीच होती. तर संध्याकाळच्या वेळेला हलकं फुलकं जेवण म्हटलं ना तर हे खूप बेस्ट आहे. आता झाकण लावून आपण 3 शिट्या काढून घेऊया. तर कुकर थंड झालेला आहे, बघूया. तर मस्त असा पुलाव आपला तयार झालेला आहे, बघू शकता. वाटाणे आणि शेंगदाणे घालून केलेला पुलाव, झटपट असा होणारा हा पुलाव आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद.